होते ही दृश्य आपण पाहतोय। इतर जे सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती आहेत ते आता पुढे समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करताय। पारंपरिक पद्धतीने खरं तर बाप्पांचं विसर्जन केलं जातं। तर दुसरी दृश्य आहे पुण्यामधून, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची दृश्य आहे। पुण्यामध्ये देखील काल सकाळपासूनच सगळ्यात पहिले मानाचे 5 गणपती यांचं विसर्जन झालं। त्यानंतर सार्वजनिक गणेश मूर्ती असतील त्यांचं विसर्जन पार पडलं आणि आता इतर जे सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन हे पार पडतंय। तरी दोन दृश्य, ही दोन शहरं गणेशोत्सवासाठी अतिशय प्रसिद्ध असलेली, एकीकडे गणरायाची पंढरी बांधली जाणारी मुंबई आणि दुसरीकडे पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणारं पुणे, अशी ही दोन शहरं ज्या शहरांचा कालपासूनच या दोन्ही शहरांमधून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष ऐकायला आला। तर एकीकडे मुंबईमध्ये आता इतर सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती हे विसर्जनासाठी समुद्राच्या दिशेने वाटचाल करतायत, त्यांच्यावरती गुलालाची उधळण करण्यात येते। तर दुसरीकडे पुण्यातील हे सगळे सार्वजनिक मंडळाचे बाप्पा आता विसर्जनाच्या दिशेने पुढे सरकतायत। 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र तरीही या गणेश भक्तांचा उत्साह काही कमी झाल्याचं दिसत नाहीये। गणेशोत्सव म्हटलं की हा सगळा जल्लोष, उत्साह, वाजत गाजत ढोल ताशांचा गजर, सनईचा सूर, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पाला आवडणारा नैवेद्य, अशा या सगळ्या गोष्टींनी हा गणेशोत्सव भरलेला असतो। जात पात धर्म, विविध भांडणं, रुसवे फुगवे सोडून सगळेच भक्तगण हे जमत असतात आणि हा गणेशोत्सव साजरा केला जातो। आणि याच गणेशोत्सवाची आता सांगता होतीये। काल सगळ्या घरगुती त्याचबरोबर छोट्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचं विसर्जन झालं आणि आज आता ही काही शेवटची मानाची गणपतींची अखेरची वेळ, ज्यावेळी या सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन होईल। तर मुंबईचा हा गिरगाव चौपाटीचा जो परिसर आहे हा या विसर्जनाच्या वेळचा अतिशय भव्य दिव्य दिसणारा हा सगळा सोहळा असतो, कारण ज्यावेळी या सगळ्या गणेश मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित केल्या जातात, मात्र विसर्जन मिरवणुकांची ज्यावेळी वेळ येते, विसर्जनाची वेळ येते, त्यावेळी या सगळ्या गणेश मूर्ती आपल्याला एकाच वेळी या समुद्रामध्ये पाहायला मिळतात। आणि विहंगम असं दृश्य टिपण्यासाठी जगभरातून छायाचित्रकार या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात, त्यांच्याकडून हे सगळे क्षण टिपले जातात आणि या सगळ्या भव्य दिव्य अशा मूर्ती एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी दरवर्षी मुंबईकर, राज्यभरातील भाविक या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। तर दुसरी दृश्य आहे पुण्यामधली। पुण्यामध्ये कालपासूनच ढोल ताशांचा गजर असेल, लेझिम नृत्य, त्याचबरोबर काल पुण्यामध्ये संभळ वादन देखील केलं गेलं, शंखनाद करण्यात आला आणि पारंपरिक पद्धतीने गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन हे काल पार पडलं। यामध्ये सगळ्यात पहिला कसबा गणपती, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबागेतला गणपती आणि 5वा केसरीवाडाचा गणपती, अशा या 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, यांचं विसर्जन झालं आणि आता ही दृश्य आहेत इतर सार्वजनिक गणेश मंडळांची। ही सगळी दृश्य खरं तर खूप बोलकी आहेत, कारण महाराष्ट्राची संस्कृती ही कितीही युग पुढे गेलं तरीही ही संस्कृती आपण जपून ठेवली आहे हे दाखवणारी ही दृश्य आहेत। कारण वर्षभर विविध मुद्द्यांमध्ये आपलं राज्य अडकलेलं असतं, देश अडकलेला असतो, मात्र हा एक काळ असतो ज्यावेळी हे सगळं मुद्दे बाजूला सारून आपण महाराष्ट्राची परंपरा जपतो आणि तोच हा 11 दिवसांचा गणेशोत्सवाचा काळ, ज्या काळामध्ये हे सगळे भाविक एकत्र येतात, एकत्र येऊन हा सगळा सण साजरा करत असतात। दरवर्षी बाप्पा त्याच उत्साहानं, त्याच जल्लोषानं येतो
11 दिवस हा सगळा सण आपण साजरा करतो, मात्र ज्या दिवशी बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते त्यावेळी सगळ्यांचंच मन अगदी जड होतं. तर पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही पाहतोय, तरुणाई अजूनही या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये थिरकताना पाहायला मिळते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाहीये. अगदी बरोबर आहे. खरं तर पुण्यातील आलका चौकामध्ये अजूनही तिन्ही बाजूने जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मंडळ येत आहेत. डीजेच्या तालावरती मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे ती फिरताना पाहायला मिळते. खरं तर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला काल सकाळी 9:30 वाजता सुरुवात झालेली होती आणि मानाचे पाचही गणपती जे आहेत त्यांनी वेळेमध्ये सगळे परंपरेनुसार पार पडलेली पाहायला मिळाली होती. परंतु आता जवळपास 25-26 तास उलटून गेले तरी देखील अजून बरेचशी मंडळं जी आहेत ती लक्ष्मी रोडवरून, कुमठेकर रोडवरून आणि टिळक रोडवरून येणं बाकी आहे. त्यामुळे पुणे पोलीस कदाचित या सगळ्यांना आता थोडंसं लवकर बाहेर काढून त्यांना मालका चौकामध्ये आणतील आणि कदाचित लवकरात लवकर ही मिरवणूक आहे ती संपवण्यासाठी पुणे पोलीस आता इथून पुढे कार्यरत राहतील अशा प्रकारे चित्र सध्याच्या घडीला दिसायला लागलेलं आहे. निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील या विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच असल्याचं दिसून येतंय. पुण्यातील आणखी काही विसर्जन गणपती मंडळ ही विसर्जनासाठी आता पुढे मार्गक्रमण करतायत. तर मुंबईतील दृश्य लालबागच्या राजाच्या तराफ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी झाल्यामुळे आता इतर जे गणेश मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन केलं जातंय आणि त्या मूर्ती आता समुद्राच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत.